नमस्कार MPSC ॲस्पिरंट्स. आज आपण सामान्य विज्ञान आणि कृषी या दोन्ही विषयांसाठी एका अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे हाय यील्ड टॉपिकचं फास्ट ट्रॅक रिव्हिजन करणार आहोत. हो, आणि टॉपिक आहे वनस्पती रोगशास्त्र म्हणजेच प्लांट पॅथॉलॉजी. बरोबर. यात आपण वनस्पतींमधील प्रमुख रोग, त्यांची कारणं आणि जे रोगकारक सूक्ष्मजीव आहेत ते बघणार आहोत. आणि MPSC पूर्व, मुख्य आणि विशेषतः कृषी सेवा परीक्षेमध्ये या भागातून थेट प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्रत्येक रोग, त्याचं कारण, संबंधित पीक यावर एक प्रश्न हमखास असतोच. अगदी. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता थेट आपल्या रिव्हिजनला सुरुवात करूया. एक्झाम मोड ऑन. चला तर मग पहिला कॉन्सेप्ट घेऊया. पहिला विभाग आहे वनस्पतीतील मूलद्रव्यांच्या अभावामुळे होणारे रोग. हो, यातला पहिला रोग आहे डायबॅक. डायबॅक. आणि यासाठी कमतरता असते कॉपरची, Cu. बरोबर. आणि पीक आहे लिंबू म्हणजे सिट्रस किंवा लेमन. पुढचा रोग आहे विपटेल डिझीज. आणि यामध्ये कमतरता असते मॉलिब्डेनमची, एमो. आणि हे पीक म्हणजे कोबी, कॅलीफ्लावर किंवा कॅबेज. अगदी. तिसरा महत्वाचा रोग खैरा डिझीज. यासाठी झिंकची कमतरता कारणीभूत असते, Zn. झिंकची कमतरता म्हणजे बरं का, झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या एका महत्वाच्या पोषक तत्वाची उणीव. अच्छा. आणि हे तांदूळ म्हणजे राईस या पिकामध्ये आढळतं. बरोबर. आता पुढचा रोग मार्श स्पॉट. यासाठी मँगनीज म्हणजे Mn ची कमतरता असते. आणि हे दिसतं वाटाणा म्हणजे पीज या पिकामध्ये. यानंतर फळ तडकणे, फ्रूट क्रॅकिंग. हो, आणि यासाठी बोरॉनची कमतरता म्हणजे बी जबाबदार असते. आणि हे प्रामुख्याने टोमॅटो आणि डाळिंब या पिकांमध्ये आढळतं. अगदी. आणि या विभागातला शेवटचा रोग इंटरव्हेनोक्लोरोसिस. बरोबर. यासाठी आयर्न म्हणजे Fe, लोहाची कमतरता कारणीभूत असते. आणि यामुळे होतं काय तर सामान्य पिकांची पाने पिवळी पडतात. चला आता आपण पुढच्या विभागाकडे वळूया. गव्हावरील रोग. ओके. क्रमांक 1 आहे फोलियर ब्लाइट. याचा रोगकारक आहे अल्टरनॅरिया ट्रिटिसिना. आणि लक्षणं म्हणजे पानांवर तपकिरी ठिपके दिसतात. बरोबर. क्रमांक 2 काळा तांबेरा, ज्याला स्टेम किंवा ब्लॅक रस्ट म्हणतात. जसं लोखंडावर गंज चढतो तसा. अगदी. आणि लक्षणं म्हणजे खोडावर लालसर तपकिरी रंगाचे फोड येतात. ठीक आहे. क्रमांक 3 तपकिरी तांबेरा, लीफ किंवा ब्राऊन रस्ट. याचा रोगकारक आहे पुसिनिया रिकॉन्डिटा. आणि यात पानांवर नारंगी तपकिरी रंगाचे फोड दिसतात. बरोबर. आता क्रमांक 4 काजळी किंवा लूज स्मट. याचा रोगकारक आहे उस्चिलॅगो ट्रिटिची. आणि यामध्ये गव्हाच्या ओंब्या काळ्या पावडरमध्ये बदलतात. हा रोग बियाण्याद्वारे पसरतो म्हणजे इंटरनली सीडबोन आहे. अगदी बरोबर. आता पुढचा क्रमांक 5 कर्नल बंट. याचा रोगकारक आहे निओवोसिया इंडिका. हो, ज्याला टिलेटिया इंडिका असंही म्हणतात. आणि यात दाण्यांमध्ये काळी पावडर असते. आणि एक माशासारखा वास येतो. ओके. आणि 6वा रोग इयर कॉकल. याचा रोगकारक आहे अँग्वेना ट्रिटिची, जो एक नेमॅटोड आहे. निमॅटोड म्हणजे सूक्ष्म जंतुजीव. हो, जे वनस्पतींच्या मुळांवर हल्ला करून त्यांचं पोषण शोषून घेतात. आणि त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. बरोबर. आता आपण तांदळावरील रोगांचा आढावा घेऊया. हो. पहिला ब्लास्ट किंवा करपा. याचा रोगकारक आहे पायरिक्युलेरिया ओरायझे. ही एक बुरशी म्हणजे फंगस आहे. याला राईस फीवर किंवा श्रीमंतांचा रोग असंही म्हणतात. बरोबर. अगदी. आणि याची ओळख म्हणजे पानांवर बदामाच्या आकाराचे म्हणजे स्पिंडल शेप्ड ठिपके दिसतात. पुढचा क्रमांक 2 तपकिरी ठिपके, ब्राऊन स्पॉट. याचा रोगकारक आहे हेल्मिनस्पोरियम ओरायझे, ज्याला कॉक्लिओबोलस मियाबॅनस असंही म्हणतात. हो. आणि याच रोगामुळे 1943 मध्ये बंगालचा मोठा दुष्काळ पडला होता, ग्रेट बेंगॉल फेमाईन. फार महत्वाचा मुद्दा आहे हा. पुढचा शीत ब्लाइट. याचा रोगकारक आहे रायझोक्टोनिया सोलानी. ही सुद्धा एक बुरशीच आहे. आणि यात पानांच्या खोडावर म्हणजे शीतवर सापाच्या कातडीसारखे दाग दिसतात. बरोबर. आता क्रमांक 4 बॅक्टेरियल लीफ ब्लाइट, BLB. याचा रोगकारक आहे झॅन्थोमोनास ओरायझे. हा एक जीवाणू आहे म्हणजे बॅक्टेरिया. हो, बॅक्टेरिया म्हणजे एक पेशीय सूक्ष्मजीव जे वनस्पतींच्या उतींमध्ये वाढून रोग निर्माण करतात. याची क्रेसेक अवस्था खूप महत्वाची आहे ना. अगदी. ज्यात झाड कोमेजून जातं आणि पाने टोकाकडून पिवळी पडायला लागतात. ओके.
आणि 5वा रोग टुंग्रो. टंग्रो डिझीज. याचा रोगकारक आहे राईस टुंग्रो व्हायरस, RTSV. व्हायरस, विषाणू म्हणजे अतिसूक्ष्म कण जे वनस्पतींच्या पेशींमध्ये घुसून त्यांना आजारी पाडतात. बरोबर. आणि याचा वाहक म्हणजे वेक्टर आहे हिरवा तुडतुडा. ग्रीन लीफ हॉपर, नेफोटॅटेक्स विरेसन्स. हो, वेक्टर म्हणजे रोगाचा प्रसार करणारा कीटक, अगदी जसा डास मलेरियाचा प्रसार करतो. आणि या रोगात पाने पिवळी किंवा नारंगी होतात. बरोबर. तर आता आपण विषाणू, बुरशी आणि जीवाणूंमुळे होणाऱ्या काही सामान्य रोगांचे वर्गीकरण पाहू. ठीक आहे. यातला पहिला भाग सामान्य विषाणूजन्य रोग, कॉमन व्हायरल डिझीजेस. वनस्पती आहे तंबाखू. आणि रोग आहे टोबॅको मोझॅक व्हायरस, TMV. हां, इवानोव्स्कीने शोधलेला पहिला विषाणू. अगदी. आता केळी. यावर आढळतो बंची टॉप व्हायरस. आणि याचा वाहक आहे मावा कीड, ॲफिड. म्हणजे पेंटालोनिया निग्रोनर्वोसा. यात होतं काय की पाने शेंड्यावर एका गुच्छात येतात. अच्छा, पुढचं पीक तांदूळ. यात आढळतो ग्रॅसी स्टंट व्हायरस. आणि वाहक आहे तपकिरी तुडतुडा. ब्राऊन प्लांट हॉपर, निलापारवर्ता लुगन्स. बरोबर. आता कडधान्य आणि शेंगा. यामध्ये येलो मोझॅक व्हायरस. आणि याचा वाहक आहे पांढरी माशी, व्हाईट फ्लाय. बेमिसिया तबाची. अगदी. आणि आता पपई. पपईमध्ये रिंग स्पॉट व्हायरस. हो, आणि लक्षणं म्हणजे फळांवर आणि पानांवर गोलाकार चट्टे दिसतात. याचा वाहक आहे मावा म्हणजे ॲफिड. ठीक आहे. आता पाहूया सामान्य बुरशीजन्य रोग, कॉमन फंगल डिझीजेस. यात पहिलं गुलाब. यावर आढळतो ब्लॅक स्पॉट रोग. आणि रोगकारक आहे डिप्लोकार्पॉन रोझाय. बरोबर. पुढचं टोमॅटो. यात डॅम्पिंग ऑफ म्हणजे रोपे कोलमने. आणि याचा रोगकारक आहे पिथियम अफॅनिडर्मेटम. बाजरी आणि राई या पिकांवर ॲरगट रोग आढळतो. एरगॉट. हो, आणि याचा रोगकारक आहे क्लाविसेप्स पर्प्युरिया, जी विषारी अल्कलॉइड्स तयार करते. अच्छा. आणि भुईमुगावर आढळणारा टिक्का रोग. हो, याचे 2 रोगकारक आहेत. सर्कोस्पोरा पर्सोनाटा, ज्यामुळे उशिरा ठिपके येतात. आणि सी ॲरॅकिडिकोला, ज्यामुळे लवकर येणारे ठिपके येतात. अगदी बरोबर. आता पाहूया सामान्य जीवाणूजन्य रोग, कॉमन बॅक्टेरियल डिझीजेस. यात सोलॅनिसी कुळातील वनस्पती म्हणजे बटाटा आणि वांगी. यांच्यावर आढळतो ग्रॅनविल विल्ट किंवा बॅक्टेरियल विल्ट. आणि रोगकारक आहे रॅल्स्टोनिया सोलॅनेसेरम. बरोबर. आता तंबाखूवर आढळणारा वाईल्ड फायर नावाचा रोग. याचा रोगकारक आहे स्युडोमोना सिरिंजी पीवी टबाची. गाजर आणि इतर भाजीपाल्यांवर आढळतो सॉफ्ट रॉट. म्हणजे मौकूज. आणि रोगकारक आहे अर्विनिया कॅरोटोवोरा. हो, फळझाडांवर आढळतो क्राऊन गॉल हा रोग. याचा रोगकारक आहे ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन्स. ज्याला निसर्गाचा जेनेटिक इंजिनियर असंही म्हणतात. आणि परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा रोग लिंबूवर्गीय फळांवरील सिट्रस कॅन्कर. हो, आणि याचा रोगकारक आहे झॅन्थोमोनास सिट्री. चला, आता काही महत्वाच्या रोगशास्त्र संज्ञा आणि त्यांची उदाहरणं पाहूया. हो. पहिली संज्ञा आहे ब्लाइट म्हणजे करपा. याची व्याख्या आहे पाने, फांद्या किंवा फुलांचा जलद मृत्यू. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे बटाट्यावरचा लेट ब्लाइट, फायटोप्थोरा इन्फेस्टान्समुळे होणारा. हाच आयरिश दुष्काळाचं कारण होता, नाही का? अगदी. फायटोप्थोरा या नावाचा अर्थच आहे वनस्पतींचा विनाशक. ही बुरशी वेगाने पसरून संपूर्ण पीक नष्ट करू शकते. आणि दुसरं उदाहरण आहे अर्ली ब्लाइट, जो अल्टरनेरिया सोलॅनीमुळे होतो. बरोबर. दुसरी संज्ञा आहे रस्ट, तांबेरा. याची व्याख्या म्हणजे पानांवर गंजलेल्या पावडरचे फोड, लाल, तपकिरी किंवा पिवळे. हो, उदाहरणांमध्ये गव्हावरील तांबेरा उक्चिनियास पीएमुळे होतो. आणि मोहरीवरील पांढरा तांबेरा, जो अल्बुगो कॅन्डिडामुळे होतो. तिसरी संज्ञा विल्ट म्हणजे मर. याची व्याख्या आहे झायलम म्हणजे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या बंद झाल्यामुळे झाड कोमेजणे. अगदी. उदाहरणांमध्ये फ्युझेरियम विल्ट, जो तूर, टोमॅटो आणि कापूस या पिकांमध्ये आढळतो. आणि बॅक्टेरियल विल्ट, जो बटाटा आणि वांग्यामध्ये आढळतो. बरोबर. चौथी संज्ञा आहे रॉट, कुजव्या. याची व्याख्या म्हणजे ऊतींचं विघटन, जे मऊ, ओले किंवा कोरडे असू शकतं. हो, उदाहरणांमध्ये उसावरील रेड रॉट, जो कॉलेटोट्रायकम फाल्काटममुळे होतो. आणि चारकोल रॉट, जो सोयाबीन आणि ज्वारीमध्ये मॅक्रोफोमिनामुळे होतो. बरोबर. आणि पाचवी संज्ञा मिल्ड्यू म्हणजे भुरी. याची व्याख्या म्हणजे पृष्ठभागावर पांढरा किंवा राखाडी पावडर सारखा थर जमा होणे. हो,
यात पावडरी मिल्ड्यू आहे, जो वाटाणा, आंबा आणि द्राक्षावर आढळतो. ओइडियम आणि अन्सिन्युला. बरोबर. आणि दुसरा आहे डाउनी मिल्ड्यू, जो द्राक्षांवर प्लाझ्मोपारा विटिकोलामुळे होतो. ठीक आहे. आता शेवटचा विभाग. शैवाळामुळे होणारे रोग. हे तसे कमी आहेत, पण मला वाटतं यातच एक मोठा सापळा आहे. हो, आणि तो सापळा म्हणजे रेड रस्ट हा रोग. रेड रस्ट हा चहा, आंबा आणि पेरू या पिकांवर दिसतो, बरोबर? अगदी बरोबर. आणि याचा रोगकारक आहे सेफॅलुरोस विरिसेन्स. एक मिनिट. रस्ट म्हणजे तांबेरा, आणि तांबेरा म्हटलं की डोळ्यासमोर बुरशी येते. पण तुम्ही म्हणताय की हा रोग शैवाळामुळे होतो. नेमका हाच मुद्दा आहे. परीक्षेमध्ये गोंधळ घालण्यासाठीच हा प्रश्न विचारला जातो. रेड रस्ट हे नाव ऐकून बरेच विद्यार्थी याला बुरशीजन्य रोग समजतात, पण नाही. म्हणजे हा बुरशीमुळे नाही होत? नाही, हा रोग एका हिरव्या शैवाळामुळे म्हणजे ग्रीन अल्गेमुळे होतो. त्यामुळे हे पक्क लक्षात ठेवायचं, रेड रस्ट म्हणजे शैवाळ, बुरशी नव्हे. उत्तम. पहिला सापळा तर आपण टाळला. आता जीवाणू किंवा बॅक्टेरियामुळे होणाऱ्या रोगांकडे वळूया. यात कॅन्कर, ब्लाइट, विल्ट असे वेगवेगळे प्रकार दिसतात. हो, यातला सर्वात प्रसिद्ध आणि NCERT मधला महत्वाचा रोग आहे सिट्रस कॅन्कर. लिंबूवर्गीय फळांवरचा, म्हणजे लिंबू, संत्री यांवर दिसणारा. अगदी. याचा रोगकारक आहे झॅन्थोमोनास सिट्री. काही नवीन पुस्तकांमध्ये झॅन्थोमोनास ॲक्सिनोपोडिस असंही नाव मिळेल. यात फळांवर आणि पानांवर खपल्यांसारखे डाग येतात. मी वाचलंय की कापसावर सुद्धा झॅन्थोमोनास नावाचाच जीवाणू हल्ला करतो. छान निरीक्षण आहे. कापसावरील रोगाचं नाव आहे बॅक्टेरियल ब्लाइट किंवा ब्लॅक आर्म ऑफ कॉटन. आणि त्याचा रोगकारक झॅन्थोमोनास माल्वेसियरम. आता बघा, नावातील सिट्री म्हणजे लिंबूवर्गीय आणि माल्वेसियरम हे कापसाच्या माल्वेसी फॅमिलीवरून आले आहे. हा पॅटर्न लक्षात ठेवला तर नावं पाठ करणं सोपं जातं. ही तर खूप चांगली टीप आहे. आता एक वेगळ्या नावाकडे येऊया. फायर ब्लाइट, सफरचंद आणि नाशपतीवरचा रोग. हो, नावाप्रमाणेच या झाडाच्या फांद्या आणि पानं जळून काळी पडल्यासारखी दिसतात. आणि याचा रोगकारक? इर्विनिया अमायलोवोरा. पण याचं परीक्षेच्या दृष्टीने महत्त्व वेगळं आहे. ते काय? हा वनस्पतींमधील शोध लागलेला पहिला जीवाणूजन्य रोग आहे. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा. अच्छा. आता एक महत्त्वाची दुरुस्ती. टोमॅटोच्या रोगाबद्दल जुन्या आणि नवीन पुस्तकांमध्ये माहिती वेगळी आहे, नाही का? फरक आहे क्लॅव्हिबॅक्टर मेशिगेन्सिस. जुन्या पुस्तकांमध्ये कोरिनेबॅक्टेरियम हे नाव दिलं जायचं, जे आता बदललं आहे. म्हणजे पर्यायांमध्ये दोन्ही नावं असल्यास क्लॅव्हिबॅक्टर निवडायचं? अगदी बरोबर. आणि बटाट्यावरील जीवाणूजन्य रोग, रिंग रॉट. हो, रिंग रॉट किंवा ब्राऊन रॉट. यात बटाटा कापल्यावर आतल्या बाजूला एक तपकिरी रंगाची बांगडी किंवा रिंग दिसते. आणि हे कशामुळे होतं? हे रॅल्स्टोनिया सोलॅनिसियरम नावाच्या जीवाणूमुळे होतं. ठीक आहे. तर जीवाणूजन्य रोग आपण पाहिले, पण वनस्पतींचा खरा आणि सर्वात मोठा शत्रू तर बुरशी आहे. खरंय, जवळपास 70% जास्त रोग हे बुरशीमुळेच होतात. आणि यातला सगळ्यात कुप्रसिद्ध रोग आहे बटाट्यावरचा. लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो. हे नाव ऐकताच मला इतिहासातला आयरिश दुष्काळ आठवतो. अगदी. आणि परीक्षेमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जातो. या रोगाचा कारक आहे फायटोप्थोरा इन्फेस्टन्स. या एका बुरशीने अख्खा देश उद्ध्वस्त केला होता. आता लेट ब्लाइट सोबत अर्ली ब्लाइट सुद्धा असतो. यात काय फरक आहे? फरक रोगकारकच आहे. अर्ली ब्लाइट हा बटाटा आणि टोमॅटो या दोन्हीवर येतो. याचा रोगकारक आहे अल्टरनॅरिया सोलॅनी. आणि याची ओळख? याची सोपी ओळख म्हणजे पानांवर दिसणारे कॉन्सेंट्रिक रिंग्स म्हणजे वर्तुळाकार चट्टे. ठीक आहे. आता गव्हावरील तांबेरा म्हणजे रस्ट रोगाबद्दल बोलूया. हो, गव्हावरील ब्लॅक रस्ट. याचा रोगकारक आहे पक्सिनिया ग्रॅमिनिस. यातली गंमत अशी आहे की ही एक हेट्रोशियस बुरशी आहे. हेट्रोशियस म्हणजे नेमकं काय? म्हणजे सोप्या भाषेत तिला तिचं आयुष्य पूर्ण करण्यासाठी एक नाही तर 2 वेगवेगळे यजमान किंवा घरं लागतात. 2 घरं? हो. पक्सिनियाचं पहिलं घर आहे गहू आणि दुसरं घर आहे बार्बेरी नावाचं झाड. जोपर्यंत तिला ही दोन्ही घरं मिळत नाहीत तोपर्यंत तिचं जीवनचक्र पूर्ण होत नाही. ही लक्षात ठेवायला सोपी पद्धत आहे. चला आता पटापट पुढचे बुरशीजन्य रोग पाहूया. गव्हावरचा दुसरा रोग आहे लूस मट ऑफ व्हीट. याचा रोगकारक आहे अस्टिलायगोट्रायटिसी. ही बुरशी थेट बियांमध्ये संक्रमण करते आणि दाण्यांऐवजी काळी भुकटी तयार होते. पुढे आहे मोहरीवरचा व्हाईट रस्ट, परत रस्ट नावाला.
हो, पण हा बुरशीजन्य आहे. रोगकारक आहे अल्बुगो कॅन्डिडा. यानंतर उसावरील रेड रॉट ऑफ शुगर केन. रोगकारक कोलेटोट्रायकम फाल्कॅटम. ऊस कापल्यावर आत लाल रंगाचे पट्टे दिसतात. आणि भुईमुगावरचा टिक्का डिसीज. सर्कोस्पोरा पर्सोनाटा. यामुळे पानांवर गोलाकार काळे ठिपके येतात. भातावरील एक महत्वाचा रोग, विशेषतः महाराष्ट्रासाठी. ब्लास्ट डिसीज ऑफ राईस. याचा रोगकारक आहे पायरिक्युलारिया ओरायझी. आता 2 सारख्या नावाचे रोग, डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू. डाउनी मिल्ड्यू ऑफ ग्रेप्सच्या कारक आहे प्लाझ्मोपॅरा विटिकोला. तर पावडरी मिल्ड्यू अनेक पिकांवर येतो आणि तो एरिसायफी प्रजातीच्या बुरशीमुळे होतो. हो, पावडरी मिल्ड्यूची ओळख सोपी आहे. पानावर पांढरी पावडर दिसते. अगदी. आता एक रंजक रोग, अर्गट ऑफ बाजरा किंवा राई. याचा संबंध काहीतरी वेगळ्या गोष्टीशी आहे असं मी ऐकलंय. हो, याचा रोगकारक आहे क्लॅव्हिसेप्स पर्प्युरिया. आणि यातली आकर्षक गोष्ट म्हणजे या बुरशीमधून LSD सारखे हायल्युसिनोजेनिक अल्कलॉइड्स मिळतात. काय सांगताय? म्हणजे बाजरीच्या कणसावरची बुरशी आणि सायकोडेलिक ड्रग्ज? हो, यांचा संबंध आहे. आणि यादीतील शेवटचा, महाराष्ट्रासाठी महत्वाचा, विल्ट ऑफ तूर, जो फ्युझॅरियन उडममुळे होतो. वाह, बुरशीजन्य रोगांची यादी मोठी आहे. आता आपण अशा रोगकारकांबद्दल बोलूया ज्यांना पेशीभित्तिका नसते. मायकोप्लाझ्मा आणि फायटोप्लाझ्मा. बरोबर. पेशी भित्तिका नसल्यामुळे यांचा आकार निश्चित नसतो, म्हणून यांना प्लिओमॉर्फिक म्हणतात. यातला महत्वाचा रोग म्हणजे लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल. हो, वांग्याचा पर्णगुच्छ रोग. यात वांग्याची पानं खूप लहान होतात. याचा रोगकारक आहे फायटोप्लाझ्मा. आणि याचा वाहक म्हणजे तो पसरवणारा कीटक, तो आहे लीफ हॉपर, ज्याला हिशिमोनस म्हणतात. पण इथे एक अत्यंत महत्वाची सूचना आहे. कोणती? आधुनिक वर्गीकरणानुसार अचूक उत्तर फायटोप्लाझ्मा आहे. ओके. पण जर परीक्षेच्या पर्यायांमध्ये ते नसेल तरच मायकोप्लाझ्मा हे उत्तर निवडावं. प्राधान्य फायटोप्लाझ्माला. ही खूप महत्वाची टीप आहे. याची इतर उदाहरणं? चंदनाच्या झाडावरचा सँडल स्पाइक आणि शेंगवर्गीय वनस्पतींवरचा विचेस ब्रूम, हे दोन्ही फायटोप्लाझ्मामुळेच होतात. आपण जवळजवळ सर्व महत्वाचे रोग आणि त्यांचे कारक पाहिले.